नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आर चॅनल. खूप दिवसानंतर मी आज ब्लॉग करतोय. आम्ही आज 4 जण म्हणजे मी विक्रांत आणि इकडे आहे स्वानंद आणि वैभव. फॉर अ चेंज आम्ही आमचे पार्टनर चेंज केलेत. आता आम्ही चाललोय कोकणात आणि आता आहोत आम्ही नेसरी आजरा रोडमध्ये. तिथून आम्ही जाणार आहोत अंबोलीवरून कोकण. सध्या आमचा काहीच प्लॅन नाही आहे की राहणार आहोत की नाही राहणार आहोत, बट स्टील बघू काय काय होते पुढे. बाय. काय प्लॅन आहे मग तुमचा आता? प्लॅन आहे आता वाटेत नुसते प्लॅन आहेत. स्पॉन्टेनियस जे होईल ते बघू. नो स्पॉइलर. लेट्स सी. काय नाही आणलं? बलकलावा. बलकलावा काय असतं? बलकलावा इज द मास्क ऑफ पेस. विक्रांतचं इंग्लिश ऐकलं का तुम्ही? हे बलकलावा काय असतं मला सांगा जरा प्लीज. थांब, गाडी येते का? आसामची चहा काढणारी वाटते मी, चहा पत्ती तोडणारी. सहलीला जायचं सहलीला. लायसन्स नसलं की आजराला पोलीस थांबवतात म्हणून वैभवने गाडी घेतली आता स्वानंद कडून. आणि विक्रांत शायनिंग मारतोय कारण का विक्रांतकडे लायसन्स आहे. विक्रांत बोलतो की मला लायसन्स आल्यापासून एकदाही पोलिसांनी पकडले नाहीये, माझी इच्छा आहे पकडावी असं. पकडून डायरेक्ट जेलमध्ये टाकतील. दिसतोय तुम्हाला तो मुलगा पळतोय, शायनिंग मारत होता, टोपी पडली त्याची, टोपी आणायला गेला. आता आम्ही अंबोली पासून अजून 20 किलोमीटर लांब आहोत. टोपीमुळे आम्ही थांबलो. ह्याचा फुल टाइमपास. विक्रा लवकर आहे, फुल टाइमपास चालू आहे. वैभव आणि स्वानंद कधीच पुढे गेले. आता आम्ही एक्झॅक्ट अंबोलीमध्ये पोहोचलोय आणि अंबोलीमध्ये चहाचा ब्रेक घेतलाय दुपारी 2 वाजता. मला कुठूनही वाटतंय का दुपारचं 2 वाजल्यात. खूप सुंदर वातावरण झालंय आणि खूप मजा येते कारण ऊन जराही लागलं नाहीये. वैभवची हालत बघू शकताय. वैभवची हालत बघू शकता तुम्ही. आम्ही चहासाठी एवढे कोकणातलं सौंदर्य आणि त्या सौंदर्यातली निसर्गातली 3 माकडं. हॉटेल तन्वी जवळ थांबलोय आम्ही आणि आम्ही नेहमी इथे थांबतो. तुमच्या लास्ट कोकण मेरी ब्लॉग्स मध्ये पाहिलं असेल, आम्ही सोलकढी वगैरे प्यायला थांबलो होतो, तिथेच आम्ही थांबलो. विक्रांत आम्ही स्वानंद फ्रेश व्हायला गेलेत आणि आम्ही आता विचार करतोय जास्त काही खायचं नाही कारण का प्रॉपर आम्हाला वाडीमध्ये जाऊन फिश थाली वगैरे खायची. सो आम्ही आता सध्या सोलकढी आणि ताक घेणार. खायचं आणि काय घेते? 2 सोलकढी आणि 2 छास. तुला आम्ही ग्रँटेड धरलंय, तुला जे हवे ते तू मागवू शकतोस. आमचं एनर्जी ड्रिंक आला बाबा फायनली. चिअर्स करा, चला चिअर्स. जसं खारड आणि आंबट गोष्टी खायची हौस आहे आणि आवड आहे. हे बरोबर आहे, हे परफेक्ट आहे, पण आम्ही अजून मीठ आणि काय काय ऍड करून खाऊ शकतो. मला 5 मिनिटं काय घेतोयस? आम्ही आता एनर्जी ड्रिंक आमचा संपवलाय आणि चाललोय शिरोड्याला. कदाचित आम्हाला तिकडे गज्जी पण भेटणार आहे. गज्जी पण तिकडे फिरायला गेली आहे. लेट्स सी भेटते का. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? वैभव सॉलिड घाबरलाय म्हणजे त्याला टॅनिंग नको होतं आणि विक्रांतने त्याचं हेल्मेट घेतलंय. जस्ट आम्ही टॅन केलं होतं लग्नानंतर कारण का लग्नात खूप जास्त टॅन पडलेलो आम्ही आणि आता परत हेल्मेट नाहीये काय एका दिवसात टॅन पडणार आहे. आणि कोल्हापूर सारखं वातावरण अजिबात नाहीये कोकणामध्ये, खूप जास्त ऊन आहे. बघू आता पुढे काय होतंय. ऑलमोस्ट 3:30 होत आले आहेत. आम्हाला शिरोड्याला पोहोचायचं आहे. काही करून आम्हाला व्हिडिओज काढायचे आहेत. बघू आता काय.
बस भाई हायड्रेट राहायला पाहिजे. इथे काय बाबा, इथे काय खरं नाही, ऊन भरपूर आहे. अवतार बघा भाई बाप कसा दिसतो. जेव्हा पण आम्ही कोकणात येतो ना, माहित नाही का मला शिरोडलाच यायला आवडतं, कारण का मला तोच बीच असं छान क्लीन आणि असं ब्ल्यू पाणीवाला दिसतो. बाकीच्या ठिकाणी असं काही वेगळंच सँड आहे. सुंदर आहेत कोकणातले बीच, पण तरी मला माहित नाही का मला शिरोडा खूप आवडायला लागला. बघू आता, जर थांबलो आज तर उद्या अजून काही एक्सप्लोर करू शकतो. एक सीन झालाय, एक असा सीन झालाय, विक्रांत आणि स्वानंद चुकलेत रस्ता. आम्ही कॉल्स करतोय पण कॉल लागत नाही, कारण का इथे अजिबात नेटवर्क नाहीये. त्यांच्याकडे मॅप नाहीये. त्यांना आता एकच ऑप्शन आहे लोकांना विचारत येणं. जर त्यांनी ते विचारलं नाही, ते लोक खूप चुकीच्या रस्त्याला गेलेत. जे ऑप्शन त्यांना 1 तास लेट होणार आहे, एवढं ते चुकीच्या रस्त्याला गेलेत. बघूया, आम्ही तर 8 मिनिटांमध्ये शिरोडाला पोहोचतोय. मग त्या दोघांचा अजून पत्ता नाहीये, मागे त्यांची बाईकही दिसत नाहीये. आणि आम्ही युटर्न करून त्याला शोधायला जाणं शक्य नाही, बिकॉज कॉल लागत नाहीये. नेमके कुठे आहे ते मला काहीच माहित नाही. बघू आता कुठे येते, मी काय मला किती शिव्या घालतात ते. ट्रॅफिक आहे, बीचवर कुठे ट्रॅफिक असतं का कधी? गेला मला पोरगा सोडून. आले भाई, कसे आलात? अरे आम्ही आलो भाई. कधी आलात कसे? आम्ही किती कॉल करतोय. आम्ही पण रेतीतून घातले भाई. तिकडे जायला वाटत नव्हती. काय विषय मग? आता ऊन बघितलं काय, आणि पाण्याला भरती पण मजबूत आहे. बघा बाहेर. आता मला इकडचं ऊन आणि गरमी बघून ना काय सुचत नाही काय करायचं भाई, काय करू. आणि इकडे बघ, त्याला ती मुंबईचं जू बीच वर एवढी गर्दी आहे इकडे. इकडे थोडासा स्पेस आम्हाला मोकळा भेटलाय म्हणून आम्ही थांबलोय. हॅलो, कशाला तुला घाबरवतोय? जिरली ना विक्रांत मंद पद्धतीने आमची चांगली जिरली आहे. आता घरी आता घरी सीन असा झालाय, आम्ही शिरोड्याला गेलेलो पण तिकडे सारी बाईक सुद्धा जात नाही, एवढ्या गाड्या आणि हलत पण नाही आहे. आज जात नाही आहे, आतल्या गाड्या बाहेर येत नाही आहेत, बाईकना जागा नाही आहे. एवढं तिकडे अवघड झालं आहे आणि बीचवर खूप क्राऊड आहे आणि उन्हाने डोळेसुद्धा उघडत नाही. सो सध्या आम्ही फोटोशूट आणि स्टेचा प्लॅन थोडा होल्डवर ठेवला. आम्ही सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, स्वतः खायला आलो आहे, फक्त नाश्ता करायला आलो आहे. जेवायला पण सध्या आम्हाला प्रॉपर हॉटेल अजून मिळालं नाही आहे. लाईव्ह जाण्याआधी आमचे थोडेफार व्हिडिओज काढून घ्यायचे आपल्याला गपना. बघू आता, आम्ही थोडंफार खातो, नाश्ता करतो, चहा वगैरे करू. ठीक आहे. मग माँ मुझे काला क्यों बनाया? आम्ही हारलो शेवटी शिरोड्याला चालू आणि आता आम्हाला कुठे एक साईड आम्हाला मोकळी भेटली आहे. वैभव चेंज करतोय. बघू आता आम्हाला तसे हवे तसे व्हिडिओज मिळत आहेत का. त्या दोघांचं बघा फोटोशूट चालू आहे. हे बघा फोटो नाही काढले, व्हिडिओ. आम्ही शिरोडाजवळच थांबलो एका होमस्टेमध्ये आणि त्यांच्या बाजूला त्यांचं हॉटेल आहे. तर त्यांच्याकडून आम्ही 2 सुरमई थाली मागवल्या आहे. पोरांना खूप जास्त हेवी होईल म्हणून 2च मागवल्या आणि मी एक अंडा फ्राईड राईस मागवला आहे, बिकॉज मला माहिती आहे मी नॉनव्हेज खात नाही, बट अंडं खाते. सो तुम्ही प्लेट्स बघून घ्या, त्यांच्या एक्सप्रेशनमध्ये तुम्हाला छान आहे असं वाटतं, बघून घ्या. प्लेट दाखव स्वानंद. आमचं स्वानंद पूर्ण सिनेमॅटिकमध्ये घेते. इकडे दे एक. स्वानंद कसं आहे? एक नंबर. हा तरी
दोघं एकमेकातलं प्रेम वाढवत आहेत. दोघं पण एकाच ताटात जेवत होते. विक्रांत कसं आहे? मस्त इकडे बघ. तुझं केसांचं केस साईडला करून बोल. केस ना होणार ते साईडला. बघ तर इकडे. छान आहे. गुड नाईट गाईज. आम्ही एकदम मस्त स्वस्त हॉटेलमध्ये झोपलो आहे. माहोल दाखवायचा राहिलाच पण जाऊ देत. तिकडे स्वानंद झोपला आहे. ते खूप दमले राईड करून. सो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.